आणि वडिलांनंतर मग माझ्या घरची परिस्थिती एकदम बदलली. घरचे इक्वेशन्स चेंज झाले. समोर तर परीक्षा होती सर आणि लास्ट ऑब्जेक्टिव्हची एक्झाम होती. मी त्यात अडकलो नाही. मी घरातून बाहेर पडलो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी घरातून बाहेर पडलो आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा सर मी घरातून बाहेर 1.5 वर्ष राहिलो. बरं. मी अजूनपर्यंत घरी गेलो नाही सर. हो. हां, मी अजून पुण्यातच आहे. म्हणजे रिझल्ट आला तरी घरी नाही गेले. घरी नाही गेलो सर मी अजून. बरं. हां, मी अजून इथंच आहे. मी पुण्यामध्ये आलो, अक्षरशः काळोख होता माझ्यासमोर, की मी कुठं राहणार आहे? मी खाणार काय? माझ्या आत्म्यामध्ये शक्ती होती, पण माझ्या ह्या शरीराला जगवायचंय कसं हे माहीत नव्हतं. आयुष्यात सर पहिल्यांदा रूम केली, मेस लावली. इथपासून सर मला करायला लागलं आणि मेन म्हणजे सर मी जसा पुण्यात पाय ठेवला, त्या दिवशी सर माझ्या प्रत्येक मित्रांनी सांगावं, मी माझा फोन स्विच ऑफ केला सर. बरं. हां, कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही माझा. एका एका नातेवाईकाशी कॉन्टॅक्ट नाही, एका मित्राशी पण कॉन्टॅक्ट नाही. म्हटलं ज्या दिवशी खाकी वर्दी घालून बाहेर निघेल, त्या दिवशी मी फोन ऑन करणार माझा. घरी गेले नाहीत, फोन पण नाही. हां, घरगुती ह्याच्यात अडकणारच नाही मी. मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं, की काही मुलं सुसाईड का करतात? फसतात सर त्या सर्कलमध्ये. बरोबर. बाहेर निघत नाहीत लवकर. एकदा का तुम्ही त्या चक्रव्यूहात अडकला, तर तुम्ही अडकला. आपण त्यात अडकायचंच नाही. ज्याला जे करायचंय तो ते करणार आहे. आपलं व्हिजन फोकस पाहिजे, की मला काय व्हायचंय? मला काय करायचंय? पहिलं स्वतःला त्यातून बाहेर काढलं पाहिजे आणि आपलं व्हिजन प्रती प्रामाणिक प्रयत्न दिले पाहिजेत. पुण्यात आलो, फोन स्विच ऑफ केला. इथं आल्यानंतर मग फायनान्शियल क्रायसिस माझे सुरू झाले. कारण मी फोन बंद केला होता. मला घरून ₹1 पण काही मी घेतला नाही. कारण तेवढा मी सर माझा स्वाभिमान जपतो. माझं असं आहे, की मी अधिकारी असो किंवा नसो, मला माझी इज्जत इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी म्हटलं, की स्वामी विवेकानंद असं म्हटले, की स्वतःला कमकुवत समजणं जगातील सगळ्यात मोठं पाप आहे. बरोबर.